पिकात तण वाढलंय आणि समजत नाहीये कोणतं तणनाशक फवारू. चुकीची फवारणी केली तर तुरीचे नुकसान होऊ शकते. पण काळजी करू नका. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तूर पिकासाठी असं एक नंबर तणनाशक जे तुरीला धक्काही लावणार नाही, पण तणाचा पार सुपडा साफ करेल, तेही अगदी एका दिवसामध्ये. तर हो मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तणनाशकाची फवारणी कशा पद्धतीने करायची, फवारणी कधी करावी, प्रमाण किती घ्यावे आणि कोणती खबरदारी घ्यावी, संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरू करूया. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न किंवा मेसेज असतात की तूर पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तण वाढलेलं आहे. तर मित्रांनो, तूर पिकामध्ये कोणत्याही प्रकारचं तण असू द्या, आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं अफलातून पद्धतीचं तणनाशक सांगणार आहे. तर ते तणनाशक फवारणी केल्यानंतर जवळपास म्हणजे एका दिवसात म्हणजे 24 तासात तणाचा पार सुपडा साफ होऊ शकतो. तर आपल्याला कशा पद्धतीने खबरदारी घ्यायचे, प्रमाण कोणतं घ्यायचंय आणि कोणत्या कंपनीचं तणनाशक फवारणी करायचंय, तर सोबतच मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला असेच अफलातून व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. तर मग मित्रांनो, आपण बघणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की तूर पीक लागवड केलेले बऱ्याच प्रकारचं तण वाढलेलं आहे, कोणत्याही प्रकारचं तण असेल आणि लेबर प्रॉब्लेममुळे बरेच शेतकरी तणनाशकाची फवारणी करतात. तसं तर अमृत पॅटर्न तणनाशक रेकमेंड करत नाही, कारण तणनाशकमुळे जमीन नापीक होते आणि उत्पादनात घट होते. त्याच्याकरता जे काही कोणताही प्लॉट असेल XYZ, तुम्ही कोणत्याही प्लॉटवर म्हणजे फवारणी करत असणार तर तो प्लॉट, ते पीक स्ट्रेसमध्ये जाण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी मित्रांनो, आज आपण लेबर प्रॉब्लेम, खूप पावसाला सुरुवात झालेली आहे, खूप पाऊस चालू आहे आणि लेबर प्रॉब्लेम असल्यामुळे शेतकऱ्यांकडे पर्याय नसतो आणि त्यावेळेस शेतकरी तणनाशकाची फवारणी करतात. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या तणनाशकाची माहिती घेणार आहोत तर ते तणनाशक आहे गोदरेजचं स्वीप पॉवर. तर हे कॉन्टॅक्ट पद्धतीचं औषध आहे, कॉन्टॅक्ट पद्धतीचं तणनाशक आहे. तर आपण याचा वापर तणनाशक फवारणी करत असताना चार्जिंग पंप वापर या ठिकाणी करायचा आहे. पिकावर उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो, XYZ सपोज दॅट, म्हणजे जर पण तणनाशकाची जर फवारणी करत आहे आणि तणनाशकाची फवारणी करत असताना जर तुरीच्या पानावर उडले तर ज्या पानावर उडलेलं आहे तेच पान जळतं, पूर्ण संपूर्ण झाडाला नुकसान याचं होत नाही. खूप चांगल्या पद्धतीचं गोदरेज कंपनीचं स्वीप पॉवर हे तणनाशक फवारणीचं औषध आहे. तर जे काही हे तणनाशक फवारणी केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट, म्हणजे एका दिवसात चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळतो. तर याचं प्रमाण आपण किती घ्यायचं आहे, तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे जे काही मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे, शेतात ओल असणं गरजेचं आहे. फक्त ओल असणं गरजेचंच नाही आहे, तर शेत हे वापसा कंडिशनमध्ये असायला हवं, सर्वात महत्त्वाचा विषय. तसंच आपण 15 लिटर पंपसाठी याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, तर मित्रांनो, एका लिटरसाठी 10 मिली, म्हणजे 15 लिटरसाठी याचं प्रमाण आपल्याला घ्याय 150 मिली. आणि 20 लिटरचा जर पंप असेल तर याच्यासाठी आपल्याला 200 मिली एवढं स्वीप पॉवर हे औषध फवारणी करायचं आहे. मित्रांनो, ॲमिनो ॲसिड हे प्रमाण म्हणजे थांबवते, झाडामधलं जे काही ॲमिनो ॲसिड आहे याचं प्रमाण हे जागेवरच थांबवतं. म्हणजेच काय, झाडामधील म्हणजे जे काही गवत असेल, तणवर्गीय असेल, तर याचे सेल्स डॅमेज व्हायला म्हणजे लवकर सुरुवात होते. तण हे पिवळे पडते आणि आपल्याला जवळपास म्हणजे 12 तासात आणि 24 तासात याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. तर प्रतिपंप याचा जो काही खर्च आहे मित्रांनो, तर फक्त आणि फक्त 90 रुपये याचा खर्च येतो. खूप चांगल्या पद्धतीचं तणनाशक आहे. तुम्ही जर तुरीवर फवारणी केली तर प्लॉट संपूर्ण पिवळा पडतो. म्हणजेच काय, तण हे पूर्ववत हिरवं होतं, पण त्याला वेळ लागतो. एखादी महिन्यानंतर ते हिरवं व्हायला सुरुवात होते. आणि मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल तर तण हे पूर्ववत हिरवं होऊ नये, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे खडे मीठ. तर आपल्याला 30 ग्रॅम एवढं खडे मीठ 15 लिटर पंपसाठी वापर करायचा आहे. सोबतच कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला चिक शॅम्पू हा घ्यायचा आहे. तर चिक शॅम्पू आपल्याला 15 लिटर पंपसाठी 3 ते 4 पाऊच एवढं घ्यायचं आहे. याच्याने काय होतं, चिक शॅम्पूचा जर आपण तणनाशकमध्ये जर वापर केला आणि जास्तीचा जर पाऊस आला, अर्ध्या तासानंतर जरी पाऊस आला, तर शॅम्पू हा स्टिकरचं काम करतो. म्हणजे कुठल्याच प्रकारचं जे काही फवारणी आहे ते वाहून जात नाही, याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. तर म्हणजेच काय, मुळासकट म्हणजेच नष्ट व्हायला तण म्हणजेच मदत होईल. मीठ आणि शॅम्पू जर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही घेतलं तर
तर मित्रांनो, अशी फवारणी करा आणि तुमच्या पद्धतीने काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाची टिप्स, फवारणी करत असताना गढूळ आणि क्षारयुक्त पाण्याचा वापर टाळा. स्वच्छ पाण्याचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला तणनाशक फवारणीचा 100% रिझल्ट हा मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या गरजू असलेल्या